नमस्कार मित्रांनो, राजमाताची जाऊ अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आहे तो आपला क्वाड्रॅटिक इक्वेशनमधला 2.4 प्रॅक्टिस सेट. आणि प्रॅक्टिस सेट 2.4मध्ये आजची जी मेथड आहे ती तुमची फॉर्म्युला मेथड. आपले आतापर्यंत दोन मेथड संपलेले आहेत, फॅक्टरायझेशन मेथड आणि तुमची सेकंड नंबरची जी आपली कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड होती ती पण संपलेली. आणि आपण आज जो पाहतोय तो आपण फॉर्म्युला मेथड पाहतोय. तुम्हाला फॉर्म्युला मी ऑलरेडी इथे लिहून ठेवतो. काय असते फॉर्म्युला? एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2e. हा तुमचा हा फॉर्म्युला आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्यात. बीची किंमत म्हणजे तुम्हाला जनरल काय करायचं आहे की या मेथडमध्ये काय करायचं आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac जागी काय करायचं, तुम्हाला एबीसीच्या किमती फाईंड करायच्यात आणि त्या किमती तुम्हाला फाईंड करून या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायच्यात. पण हा जो फॉर्म्युला आहे तो कुठून आला म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे जर आता हे कुठल्याही परीक्षेला विचारत नाही तरी पण हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झालाय तो आपण पहिले पाहूया आणि त्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करूया. आता बघा, आपली मागची जी मेथड होती ती काय होती, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड होती. त्याच्यासाठी आपण जनरल फॉर्म पाहिला होता. काय होता? ax स्क्वेअर प्लस bx आणि प्लस c इक्वल टू 0. हा आपला जनरल फॉर्म होता. आणि जनरल फॉर्ममध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी काय करत होतो की आपल्याला a ची किंमत काय पाहिजे होती, एनी टाइम 1 पाहिजे होती. a ची किंमत 1 पाहिजे होती. म्हणजेच तुम्हाला आपण काय करतो, या a च्या जागेवर कुठली जी किंमत आली त्या किमतीने आपण त्याला काय करत होतो, डिवाइड करत होतो टोटल इक्वेशनला. आपल्याला याच इक्वेशनला काय करायचं, हे जे जनरल फॉर्म आहे या जनरल फॉर्मला काय करायचं, आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करायचंय. आणि कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला हा फॉर्म्युला डिराईव्ह होईल किंवा हा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल आणि या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला पुढचे इक्वेशन सोडवायचे. मग आपण एक काम करू, त्याला मी काय करतो, कम्प्लिटिंग स्क्वेअरनं सोडवतो. कम्प्लिटिंग स्क्वेअरनं सोडवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, या एनं डिवाइड करावं लागते. मग आपल्याला टोटलला एनं डिवाइड करू. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. याला आपण एनं डिवाइड करू, याला आपण एनं डिवाइड करून याला आपण एनं डिवाइड करू. मी टोटलला एनं डिवाइड केलं. आता एने डिवाइड केल्याच्या नंतर काय होईल, हा एन हा ए गेट कॅन्सल होईल. म्हणजेच काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स आणि प्लस सी अपॉन ए इक्वल टू 0. हा झाला तुमचा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडसाठी जनरल फॉर्म. आपण काय करत होतो, आता हे झाल्याच्या नंतर आता तुम्हाला ए ची किंमत काय झाली, इथं 1 झाली. बी ची किंमत काय भेटली, तर बी चीच किंमत तुम्हाला काय भेटायली, बी ची किंमत भेटायली बी अपॉन ए. बी ची किंमत काय भेटेल तुम्हाला, बी अपॉन ए. मग आपण काय करतो, ह्या ज्या दोन टर्म्स होत्या त्या दोन टर्म्स आपण जशाला तशा लिहित होतो. म्हणजेच काय करतो, तो एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स आणि प्लस आपण ज्यावेळेस कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सोडत होतो त्यावेळेस ही जी बी ची टर्म होती, बी ची जी व्हॅल्यू होती ती बी ची व्हॅल्यूला आपण काय करतो, बी अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस बी अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि प्लस सीला सी जशाला तसं ठेवतो. मग इथं पण तुम्हाला तेच करायचे. याला काय करायचंय, बी अपॉन 2 म्हणजेच ही बी ची किंमत आहे, बी अपॉन ए आणि त्याला 2 न डिव्हाइड करायचे त्याचा स्क्वेअर. त्याच्यानंतर मायनस बी अपॉन ए अपॉन 2, हे बी अपॉन 2 करतोय. बी ची किंमत ही बी अपॉन ए, ही बी ची किंमत आहे, हे 2 ला 2 मी बी अपॉन 2 करतोय त्याचा स्क्वेअर आणि प्लस सी ची किंमत जी असेल ती, सी ची किंमत काय आहे इथं, सी अपॉन ए आहे आणि हे इक्वल टू 0 ला 0. या पद्धतीने आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड सोडवत होतो. आता तुम्हाला एक झालं, मी तुम्हाला सांगितलं या बीला भाग जात नाही म्हणजेच काय असते, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन असतं. म्हणजेच तुम्हाला पुढची मेथड भेटेल, जी स्टेप असेल ती भेटेल, एक्स स्क्वेअर प्लस बी अपॉन ए एक्स प्लस हा वर जाईल म्हणजेच बी अपॉन 2 इंटू ए म्हणजेच 2a त्याचा स्क्वेअर मायनस बी अपॉन 2a त्याचा स्क्वेअर आणि प्लस सी अपॉन ए इक्वल टू 0. आता मी तुम्हाला सांगितलं ही जी टर्म झाल्या ह्या 3 टर्म्स, ह्या कुठल्या टर्म झाल्या, ए स्क्वेअर प्लस आता इथं प्लस आहे म्हणून 2ab आणि प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये झाल्या. मला यालाच काय लिहिता येते, ए प्लस बी आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिता येते. मग याला आपण या पद्धतीने मांडून घेऊ. काय करता येईल, इथं काही एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून इथे एक्स घ्यायचे,
इथं प्लस आहे म्हणून इथं प्लसला प्लस, आणि बी ची किंमत काय आहे, बी अपॉन 2 आहे म्हणून बी अपॉन 2a आणि त्याचा स्क्वेअर, बरोबर आहे. आणि हे ज्या दोन टर्म्स आहेत त्या मी पलीकडे देतो, म्हणजेच काय होईल, हा तिकडे जाऊन प्लस होईल बी अपॉन 2a त्याचा स्क्वेअर, आणि हा जाऊन तिकडे मायनस होईल सी अपॉन ए. या पद्धतीनं आता याला काहीच करता येत नाही, हे तसं तसं ठेवू, पहिले आपण याला सोडून घेऊ. म्हणजेच मी काय करतो, याचा स्क्वेअर बीचा स्क्वेअर होईल आणि खाली 2a या 2चा स्क्वेअर किती होणार आहे, 2चा 4 होईल आणि याचा स्क्वेअर होईल, म्हणजेच बी अपॉन स्क्वेअर आणि मायनस सी अपॉन एला ए. आता याचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यायचा असेल ते 4a चा स्क्वेअर आणि इथे किती आहे, a चा स्क्वेअर, म्हणजे मला किती मल्टिप्लाय करावं लागेल, 4a न मल्टिप्लाय करावं लागेल. मग याला जर 4a न मल्टिप्लाय करायचं असेल तर मला वरती पण 4a न मल्टिप्लाय करावं लागते आणि खाली पण 4a न करावं लागते. म्हणजेच तुम्हाला काय होईल, याचा डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर सारखा होईल. मग दोघांसाठी डिनॉमिनेटर काय होईल, 4a चा स्क्वेअर होईल आणि वरती होईल बी स्क्वेअर आणि मायनस 4 हे 4a आणि इंटू सी, म्हणजेच 4ac होईल. ही व्हॅल्यू भेटल्याच्या नंतर आता तुम्हाला इकडे करता येईल एक्स प्लस बी अपॉन 2a आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता काहीच करता येत नाही, या व्हॅल्यूला काहीच करता येत नाही, म्हणून काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही साईडचं स्क्वेअरिंग करायचंय. स्क्वेअरिंग करायचं म्हणजेच काय होईल, इकडचा स्क्वेअर कट होऊन जाईल आणि इकडची संख्या प्लस ऑर मायनस स्क्वेअर म्हणून जाईल. म्हणजेच एक्स प्लस बी अपॉन 2a इज इक्वल टू, हा टोटल जाईल ना, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 4a स्क्वेअर. प्लस ऑर मायनस मध्ये घ्यायचे, पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आता इथे बी स्क्वेअर आहे म्हणजे बी स्क्वेअरचा बाहेर स्क्वेअर काढू नका किंवा बी काढू नका. का होत नाही, कारण ही टोटल व्हॅल्यू आहे, बी स्क्वेअर मायनस 4ac ही टोटल एक संख्या आहे. प्लस मायनस असेल तर कुठलीही किंमत बाहेर निघत नसते, फक्त मल्टिप्लिकेशन मध्ये असेल तरच त्याचं स्क्वेअरिंग निघत असतं किंवा स्क्वेअर निघत असतं. मग तुम्हाला याचं निघत नाही काहीच, म्हणजे हे तुम्हाला तसंच ठेवावं लागेल, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि याचं स्क्वेअर निघल, या 4चं स्क्वेअर रूट काय निघल, 2 निघल आणि ए स्क्वेअरचं काय निघल, ए निघल. म्हणजेच काय भेटेल, प्लस ऑर मायनस 2a. आता हेच मी तिकडे लिहितो, इथे लिहितो. आता बघा हे शब्दच ठेवतो मी, फक्त याला सेपरेट एकदा प्लस ऑर मायनस किंवा आपण हे जो आहे तो पलीकडे घेऊन जातो. म्हणजेच काय करता येईल मला, एक्स इज इक्वल टू हा प्लस ऑर मायनस मी तसा तसंच ठेवतो, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 2a. आणि हा जो प्लस आहे बी अपॉन 2a तो मी तिकडे जर नेला तर काय होईल, मायनस बी अपॉन 2a. आता याचा डिनॉमिनेटर दोन्हीचा पण कसा आहे, सारखा आहे. म्हणजेच काय होईल, प्लस ऑर मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि दोघांसाठी याच्यासाठी मला दोन्हीसाठी ए लिहिता येते आणि हा मायनस बीला मायनस बी जशाला जसा, फक्त हा मायनस मी पुढे लिहितो. म्हणजेच काय होईल, मायनस बी प्लस ऑर मायनस. आता हा इकडच्या साईडला म्हणजेच बरोबरच्या इकडे आला तरच पॉझिटिव्ह होत असतो, पण बरोबरच्या एका साईडला आले का नाही, इथंच आहे. म्हणजेच काय होईल, अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 2a. कशाची किंमत आहे, एक्सची किंमत आहे. या पद्धतीनं तुमचा हा फॉर्म्युला डिराईव्ह झाला. म्हणजेच या फॉर्म्युलेची डिराईव्ह झाला. पण तुम्हाला आपण जनरली पाहिजे होते की प्रत्येक इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आन्सर किती भेटून राहिले, रूट्स किती भेटले, 2 भेटले. मग याचे पण 2 रूट्स भेटतात. इथं प्लस ऑर मायनस आहे, एक प्लस आणि एक मायनस, आणि त्याच व्हॅल्यू म्हणजे काय असतात, अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू असतात. म्हणजेच मला याला काय लिहिता येते, देअरफॉर अल्फा इज इक्वल टू, याच्या जागी मी अल्फा घेतला, अल्फाची किंमत काय असते, मायनस बी, इथं प्लस घेतलं तर प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. और बीटाची किंमत काय असते, ही म्हणजेच बीटाची किंमत असते मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ही म्हणजेच बीटाची किंमत असते आणि ही म्हणजेच अल्फाची किंमत असते. अल्फा आणि बीटा म्हणजे दोन सिम्बॉल आहेत. तुम्ही याला पण अल्फाची किंमत लिहिता येते, याला पण लिहिता येते. पण लक्षात ठेवायचे, ज्यावेळेस मायनसची किंमत असते ती किंमत लहान असते आणि प्लसची किंमत जी असते ती मोठी असते. म्हणजे ज्यावेळेस अल्फा इज इक्वल टू मायनस बी प्लस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a लिहिलं आणि बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a लिहिलं, तर लक्षात ठेवायचे अल्फा हा मोठा असतो बीटापेक्षा. आणि जर मी ही किंमत इकडे लिहिली, ही किंमत इकडे लिहिली बीटाची किंमत, तर बीटा हा मोठा असतो अल्फापेक्षा. पण लक्षात ठेवायचे, जो प्लस असतो तो मोठा असतो आणि जो मायनस असतो तो लहान असतो. या पद्धतीने तुम्हाला हे जे फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्हाला या पद्धतीनं डिराईव्ह करता येते. आणि हा डिराईव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला काय करायचं, प्रॅक्टिस 2.5
4 सोडवायची. फक्त लक्षात ठेवायचे हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला कुठल्याही परीक्षेमध्ये डिराईव्ह कसा केलाय हा प्रश्न तुम्हाला विचारत नाहीत. फक्त तुम्हाला काय विचारतील 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी तुम्हाला सॉल्व द बाय फॉर्म्युला मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन. जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तुम्हाला फॉर्म्युला मेथडनं किंवा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनं किंवा तुम्हाला फॅक्टरायझेशन मेथडने या पद्धतीने तुमचे क्वेश्चन येतील. या पद्धतीने आपण क्वेश्चन प्रॉब्लेम सेट 2.4 आपण पाहूया. चला, प्रॅक्टिस सेट 2.4 आणि 2.4 मधला तुमचा फर्स्ट नंबरचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनमध्ये 3 क्वेश्चन आहेत. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, ते तिन्ही क्वेश्चन आपण ॲट अ टाइम घेऊ. फर्स्ट क्वेश्चन काय बघा, कम्पेअर द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन ऑफ द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ ए बी सी, ए कॉमा बी कॉमा सी. म्हणजे तुम्हाला काय करायचे, हे जी दिलेली इक्वेशन आहेत फर्स्ट, सेकंड आणि थर्ड यांचं कम्पेअर करायचंय कोणासोबत, जनरल फॉर्म सोबत. जनरल फॉर्म तुम्हाला माहिती आहे काय असतो जनरल फॉर्म, ax² प्लस bx आणि प्लस c इक्वल टू 0 यांच्यासोबत तुम्हाला कम्पेअर करायचे आणि कम्पेअर करून तुम्हाला काय करायचं, ए बी सीच्या किमती फाइंड करायच्या. मी काढतो, तुम्ही बघा काय बघा. गिवन इक्वेशन काय, x² मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0 यांची कम्पेअरिंग करायची. मग आपण एक काम करू, कम्पेअर विथच लिहितो, कम्पेअर विथ इक्वेशन किंवा विथ जनरल फॉर्म म्हणलं तरी चालतंय. विथ इक्वेशन कोणतं, ax² प्लस bx आणि प्लस c इक्वल टू 0 या इक्वेशनची कम्पेअर करायची तुम्हाला याच्यासोबत आणि तुम्हाला एबीसीच्या किमती फाइंड करायची. एकदम सोपं आहे. आता बघा, इथं x² सोबत काय आहे, a. इथं x² सोबत काय आहे, काही नसते म्हणजे 1 असते. म्हणजेच तुम्हाला काय करायचे, a इज इक्वल टू 1, a ची किंमत 1 भेटली. तसंच b, x इज इक्वल टू काय आहे, या सॉरी x चा कोएफिशियंट काय आहे, b आहे. इथे x चा कोएफिशियंट काय आहे, 7 आहे. पण लक्षात ठेवायचे घेताना जे काही साईन असेल ते तुम्हाला घ्यायचे. इथं -7 आहे म्हणजेच b ची किंमत काय भेटली, -7 अँड c इज इक्वल टू, c ची किंमत तुम्हाला कळते, c म्हणजे कॉन्स्टंट असतो. इथे कॉन्स्टंट किंमत काय आहे, 5 आहे. म्हणजे c ची किंमत काय भेटली, 5 भेटली. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचे याची कम्पेअर करायची याच्यासोबत आणि तुम्हाला a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 आणि c इज इक्वल टू 5 या पद्धतीने तुम्हाला एबीसीच्या किमती फाइंड करायच्यात. फक्त 1 मार्काचा क्वेश्चन आहे. सेम आपण लगेच सेकंड नंबरचा बघू. काय बघा सेकंड नंबरचा, 2m² इज इक्वल टू 5m मायनस 5. फक्त मी हे पहिले तुम्हाला जनरल फॉर्म मध्ये मांडून घेतो. म्हणजे मी हे जे राईट साईडच्या व्हॅल्यू आहेत त्या व्हॅल्यू मी लेफ्ट साईडला करतो. म्हणजेच काय होईल, 2m² हा इकडे येऊन -5m आणि हा -5 इकडे येऊन काय होईल, +5 इक्वल टू 0. हे झालं तुमचं जनरल फॉर्म आणि याच्यासोबत तुम्हाला काय करायची, याची कम्पेअर करायची जनरल फॉर्म सोबत. म्हणजे आपण ते करून कम्पेअर इथे लिहिता सोडवताना मग तुम्हाला लिहायची, कम्पेअर द इक्वेशन किंवा गिवन इक्वेशन लिहिलं जातं, इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 याच्यासोबत तुम्हाला कम्पेअर करायचं आणि तुम्हाला इथे कळतं आता सरळ x² सोबत a हे m² बरोबर 2 आहे. फक्त व्हेरिएबल चेंज आहे, काही फरक पडत नाही. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असं, a ची किंमत काय आली, 2 आली, b ची किंमत काय आहे, -5 आहे अँड c ची किंमत काय आहे, 5 अँड c इज इक्वल टू 5. हे झालं तुमच्या एबीसीच्या किमती फाइंड. इथं सेम तसंच काय बघा, y² मायनस इज इक्वल टू 7y हा इकडून फक्त मायनस होईल. म्हणजेच y² हा इकडून -7y. आता इथे c ची किंमत काय असणार आहे, काहीच नाही. म्हणजे इथं काय असणार आहे, 0 लिहायचं आहे तुम्हाला. म्हणजे अब्सेंट आहे म्हणून, काही नसताना जे 1 लिहितो आपण, पण इथं अब्सेंट आहे म्हणून 0 लिहायचं आहे आणि इक्वल टू 0. हे तुमचं जनरल फॉर्म झाला. याच्यावरून तुम्हाला काय करायचे, कम्पेअर करायचे. कम्पेअर गिवन इक्वेशन विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजेच तुम्हाला इथं कम्पेअर करायचं आहे. एक्सच्या स्क्वेअर सोबत ए हे इथं स्क्वेअरची जी टर्म आहे त्याच्यासोबत काही नाही म्हणजे काय असते, 1 असते. म्हणजेच a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू -7 अँड c इज इक्वल टू काही नाही म्हणजे 0 असतो. इथं अब्सेंट असतो म्हणून. म्हणजेच तुम्हाला या पद्धतीने एबीसीच्या किमती फाइंड करायच्यात. क्वेश्चन नंबर फर्स्ट हा तुमचा इथं सॉल्व्ह होतो. सेकंड नंबरचा क्वेश्चन आपण लगेच पाहूया. चला, क्वेश्चन नंबर सेकंड, सॉल्व द
सॉल्व युजिंग फॉर्म्युला. आता तुम्हाला फॉर्म्युला मेथडनं क्वेश्चन सोडायचे. त्याच्यामधला फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 6x एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. हा क्वेश्चन तुम्हाला काय करायचा आहे, फॉर्म्युला मेथडनं सोडवायचा आहे. मी इथे लिहितो पहिले गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. लिहिलं तरी चालतंय, नाही लिहिलं तरी काही फरक पडत नाही. आणि गिव्हन इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6x आणि प्लस 5 इक्वल टू 0. मी तुम्हाला सांगितलं आपल्याला प्रत्येक इक्वेशन फॉर्म्युला मेथड सोडवताना तुम्हाला फाइंड करायच्यात किमती ABCच्या, आणि ABCच्या किमती फाइंड करून तुम्हाला त्या फॉर्म्युला मेथडमध्ये ठेवायच्यात. म्हणजे तुम्हाला याची काय करावं लागेल, कम्पेअर करावं लागेल जनरल फॉर्म सोबत, आणि ABCच्या किमती फाइंड करावं लागतील. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायची. मी ते लिहितो कम्पेअर द इक्वेशन, द गिव्हन इक्वेशन विथ जनरल फॉर्म लिहा किंवा मग AX स्क्वेअर प्लस BX प्लस C इक्वल टू 0. तुम्ही इथे किमती फाइंड करून घेऊ पहिले. हिअर A इज इक्वल टू 1, B इज इक्वल टू 6 अँड C इज इक्वल टू 5. आता किमती तुम्हाला कळतील, एकदम सोपं, मी सांगत बसणार नाही प्रत्येक वेळा. आता ABCच्या किमती फाइंड केल्यात. मी तुम्हाला सांगितलं ह्या किमती जशा तशा तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्या तरी चालतील, किंवा पहिले आपण B स्क्वेअर मायनस 4AC याला आपण डिस्क्रिमिनंट म्हणतो, या डिस्क्रिमिनंटची किंमत काढून घेऊ, आणि ही किंमत आपण जी किंमत भेटेल ती किंमत आपण त्याच्यात ठेवली तरी चालते. म्हणजे आपण काय करू, पहिले B स्क्वेअरची किंमत काढून घेऊ. नाव B स्क्वेअर मायनस 4AC इज इक्वल टू, पहिले B स्क्वेअरची किंमत काढून घेऊ. आता B स्क्वेअर मायनस 4AC ची किंमत काढून घेऊ. हा जो B स्क्वेअर आहे म्हणजेच B हे इथे B ची किंमत काय आहे, 6 आहे, म्हणून इथे काय करसाल 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू A ची किंमत 1 इंटू C ची किंमत 5. सोडून घेऊ आपण. 6 चा स्क्वेअर म्हणजेच किती होईल 36 मायनस 4 इंटू 5. आता 1 ची किंमत नसती म्हणजेच किती होईल 20, आणि 36 मध्ये जर 20 गेले तर किती उरतील 16. म्हणजेच कशाची किंमत भेटली ही B स्क्वेअर मायनस 4AC. आता ही किंमत तुम्हाला भेटलेली, ही किंमत आपण जशी त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून देऊ. आता बघा, युजिंग फॉर्म्युला किंवा डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलं तर चालते. फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला x इज इक्वल टू मायनस B प्लस और मायनस अंडर रूट B स्क्वेअर मायनस 4AC आणि अपॉन 2E. याची जागी किंमत फाइंड ठेवून देऊ. काय होईल, x मायनस B ची किंमत काय आहे, B ची किंमत 6 आहे, म्हणजेच मायनस 6 प्लस और मायनस अंडर रूट, आपण याची किंमत काढली किती आहे 16 आहे. इथे याला वाटल्यास 1 नंबर द्या, याला लिहिलं तरी चालते फ्रॉम 1 लिहिलं तरी चालते, नाही लिहिलं तर डायरेक्ट लिहिलं तरी चालते. 16 भेटलं, आणि खाली 2 इंटू याची किंमत किती आहे 1 आहे, म्हणजेच 2 इंटू 1 ही किंमत भेटली. म्हणजेच तुम्हाला किंमत भेटायली x इज इक्वल टू मायनस 6 प्लस और मायनस 16चा स्क्वेअर रूट किती निघल 4 निघल, आणि खाली 2 इंटू 1 म्हणजेच 2. फक्त याला सेपरेट करायचे. मी इथे किमती फाइंड करून घेतो. therefore x इज इक्वल टू मायनस 6, एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, एकदा मी प्लस 4 घेतो अपॉन 2, और x इज इक्वल टू मायनस 6 मायनस 4 अपॉन 2. शोधून घेऊ, याची किंमत काढून घेऊ. काय होईल, x इज इक्वल टू मायनस 6 आणि प्लस 4 म्हणजेच मायनसचे 2, आणि अपॉन 2 मायनस 2 अपॉन 2 म्हणजेच एक्सची किंमत काय भेटली मायनस 1. एक किंमत फाइंड भेटली, याला पण करून घेऊ आपण. और x इज इक्वल टू मायनस 6 आणि मायनस 4 म्हणजेच मायनसचे 10 अपॉन 2 म्हणजेच, और x इज इक्वल टू मायनस 5. म्हणजेच तुम्हाला याचं जे रूट भेटलं तर रूट तुम्हाला काय भेटते -1 आणि -5. मग तुम्ही इथे लिहिलं चालते therefore the roots of given quadratic equation are -1 and -5. या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन सेकंड मधले जेवढे काही क्वेश्चन असतील तुम्हाला या पद्धतीने सोडवता येतील. आपण सर्वचे सर्व घेण्याचा प्रयत्न करू. आपण सेकंड नंबर, हे तुमचा फर्स्ट नंबरचा क्वेश्चन संपला, लिहून घ्यायचा असेल स्क्रीनशॉट काढा. सेकंड नंबरचा पण क्वेश्चन आपण लगेच पाहूया. चला, क्वेश्चन नंबर सेकंड काय आपला x² - 3x - 2 = 0. मी ऑलरेडी लिहून ठेवलेले गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन
एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल टू 0 कम्पेअरिंग विथ इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. हे तुम्हाला प्रत्येक इक्वेशनला लिहावंच लागणार आहे, त्याच्यामुळे मी थोडासा वेळ वाचेल. लिहिले आपल्याला याच्यावर किमती काढायच्यात ए बी सीच्या. हेअर ए इज इक्वल टू काय असणार आहे, काही नसते म्हणजे इथं 1 असतो. ए ची किंमत 1. बी इज इक्वल टू काय असणार आहे -3 अँड सी इज इक्वल टू काय असणार आहे -2. एबीसीच्या किमती भेटल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं, बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काढायची. नाव बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअरची किंमत काय आहे, बी ची किंमत आहे तुम्हाला -3 म्हणून -3 चा स्क्वेअर मायनस 4 ला 4 इंटू ए म्हणजेच 1 आणि इंटू मायनस सी ची किंमत -2 म्हणून -2. आता लक्षात ठेवायचे, तुम्हाला लक्षात ठेवायचे की स्क्वेअर करताना कुठल्याही संख्येचा आपण मायनसचा स्क्वेअर जरी केला तरी प्लसच येत असतो आणि प्लसच्या संख्येचा स्क्वेअर केला तरी प्लस येत असतो. मग इथं -3 चा जरी स्क्वेअर केला तर काय येणार आहे, प्लसचेच 9 येतील. कशामुळे, कारण -3 इंटू -3 करत असतो म्हणजे त्याचा स्क्वेअर येईल +9. आणि इथं मायनस आहे, मी मायनस तसंच ठेवतो वाटल्यास ब्रॅकेटमध्ये घेतो. हा मायनस ब्रॅकेटच्या बाहेर 4 इंटू 1 म्हणजेच 4 आणि 4 इंटू -2 म्हणजेच -8 होत असतात. आणि मायनस मायनस प्लस होत असतं म्हणजेच 9 आणि +8 किती होईल, 9 + 8 17 होईल. बघा 4 इंटू 2 हा फक्त मायनस मायनस प्लस व्हायला आणि हा पण प्लस आहे ऑलरेडी, म्हणजेच मायनसचे आणि मायनस इंटू मायनस म्हणजे +8. 9 + 8 म्हणजेच प्लसचे 17. याला काय करता येते का, नाही करता येत. म्हणजे ही किंमत तुम्हाला बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत भेटली. आणि ही किंमत भेटल्याच्या नंतर तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. देअरफॉर फॉर्म्युला काय, फॉर्म्युला x इज इक्वल टू जे व्हेरिएबल असतं ते यूज करायचं. ते x असे म्हणून मी एक्सच केले -b प्लस ऑर मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 2a. किमती ठेवायची, मी ती किंमत ठेवतो. काय होईल बघा, -b ची किंमत काय आहे, हे मायनस आणि -3 ला -3 हे मायनस म्हणजे तुमच्या फॉर्म्युल्यामधलं. आणि ही किंमत जी आहे -3 b ची किंमत आहे म्हणून -3 प्लस ऑर मायनस √. याची किंमत काय भेटलेली आहे, 17 भेटली. तुम्ही लिहिले तरी चालते, याला 1 लिहा आणि याला 17 लिहा आणि इथे लिहा तुम्ही फ्रॉम 1 वरून लिहिले तरी चालते. आता बघा, आणि खाली 2a ला 2a जसं तसं म्हणजेच 2 इंटू याची किंमत किती आहे, 1 आहे म्हणजेच 2 इंटू 1. हेच मी इकडे लिहितो. बघा काय होते, मायनस इंटू मायनस म्हणजेच +3 होईल. x इज इक्वल टू 3 प्लस ऑर मायनस √. याचं निघणार आहे का स्क्वेअर रूट, नाही निघत, म्हणजे 70 ला 70 तसंच राहील. आणि खाली 2 इंटू 1 म्हणजेच 2 होईल. फक्त त्याला सेपरेट करायचे म्हणजे त्याचा आन्सर भेटेल x इज इक्वल टू 3 प्लस √17 अपॉन 2 और 3x इज इक्वल टू 3 मायनस √17 अपॉन 2. याचा याच्या व्यतिरिक्त काही स्क्वेअर भेटणार नाही, म्हणजे तुम्हाला काय लिहिता येईल, देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन quadratic equation are 3 plus √17 upon 2 and 3 minus √17 upon 2. या पद्धतीने तुमचा हा सेकंड नंबरचा क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला या पद्धतीनं भेटतं. 3 मार्काचे क्वेश्चन असतो, एकदम सोपे आणि 3 मार्क घ्यायला तुम्हाला एकदम सोपे भेटतील. त्याच्यामुळे या पद्धतीने लिहायचं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2 संपला. क्वेश्चन नंबर 3 पण आपण लगेच चालू. क्वेश्चन नंबर 3 काय बघा, क्वेश्चन नंबर 3 गिवन quadratic equation 3m² plus 2m minus 7 equal to 0 comparing with equation with given equation लिहा का, with equation ax² plus bx plus c equal to 0. तुम्हाला एबीसीच्या किमती, ए ची किंमत काय भेटेल, हियर a is equal to 3, b is equal to 2 and c is equal to -7. एबीसीच्या किमती फाइंड केल्या की तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये किमती ठेवायच्या. देअरफॉर किंवा नाव लिहिलं तरी चालते, b स्क्वेअर मायनस 4ac याची किंमत फाइंड करू. त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म्युल्यात किमती ठेवायची. b चा स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर मायनस 4 ला 4 फॉर्म्युल्यातलं इंटू ए म्हणजे 3 आहे आणि इंटू -7. मल्टिप्लिकेशन येणं खूप महत्वाचं आहे. 2 चा स्क्वेअर 4 होईल मायनस
ब्रॅकेटमध्ये 4 × 3 म्हणजेच 12 होतील. हे मायनस बाहेर काढा आणि × -7 12 × -7 म्हणजेच काय होईल 4 मायनस 12 × -7 परिस्थिती 84 म्हणजे मायनसचे 84 होतील आणि मायनस × मायनस म्हणजेच प्लस होईल म्हणजेच 4 × +84 म्हणजेच 88 होती. कशाची किंमत b² - 4ac याची किंमत तुम्हाला 88 भेटली. त्याला आपण 1 नंबर देऊ. आता तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. फॉर्म्युला कशाची किंमत आहे m आहे. इथं मी m ची किंमत करतो. m = -b ± √b² - 4ac आणि अपॉन 2. किंमत आपण मी इथे ठेवून घेतो. किंमत फाइंड करतो. देअरफॉर m = मायनस b ची किंमत काय आहे इथे 2 आहे प्लसचे 2 आहेत म्हणून डायरेक्ट 2 ला 2 ± √88 आणि अपॉन 2 × 3 याची किंमत 3 आहे. 2 × याची किंमत 3 म्हणून 2 × 3 तरी सर फ्रॉम 1 वरून. आता तुम्हाला किंमत फाइंड करायची. आता लक्षात ठेवायची याची तुम्हाला फोल्ड करायची म्हणजे काय फोल्ड पडत ते काढायचे आपल्याला. जर कळत नसेल तर तुम्ही 88चे फॅक्टर्स पार्ट्स आले किती पडतील 4 4 2 8 4 2 8 22. पुन्हा याला भाग जाईल किती ना 11 जाते 2 न जाते 11 आणि 8चे पडतील का नाही पडत. एक काम करू पण 2 न भाग आलो 44 पुन्हा 2 न घालू 22 आणि 11 नाही पडत. म्हणजे त्याला तुम्हाला लिहिता येईल 22 × 4 लिहिता येतील. 22 × 88 22 × 4 लिहिता येतील. म्हणजे तुम्हाला याला करता येईल. मला याला फोल्ड करता येते. m = -2 ± 8 न करता येत. स्क्वेअरिंग निघत नाही ना. 16 × 80 16 × 96 नाही निघत. आपण एक काम करू सरळ 4 × 22 करू आणि अपॉन 6. याचा तुम्हाला 4चं स्क्वेअर बाहेर निघते स्क्वेअर रूट काढून घेऊ आपण. m = -2 ± याचं स्क्वेअर रूट निघेल 2 आणि अंडर रूटमध्ये राहतील 22 आणि अपॉन 6 ला 6. आता याच्यामधून आणि याच्यामधून सुद्धा कॉमन काढता येतात. किती 2 काढता येते. आपण काढून घेऊ 2 म्हणजेच काय होईल m = जर मी 2 बाहेर काढा -2 जरी बाहेर काढा तरी चालते. -2 एक काम करू फक्त 2च काढू. 2 ते इथे काही नसते म्हणजे -1 राहते आणि इथं ± जसं जसं इथे काही नसते म्हणजे 1च राहते. मग आपण याला लिहिता येते 22 आणि खाली 6 इथं भाग जाईल. 2 × 2 आणि 2 × 6 मल्टिप्लिकेशन म्हणजे भाग जातो. m = आता हा -1 ± इथं 1 लिहिला तरी चालते नाही लिहिला तरी चालते आणि √22 आणि खाली किती येते 3. त्याला फक्त तुम्हाला सेपरेट करायचे. देअरफॉर m = -1 + √22 अपॉन 3 और m = -1 -√22 अपॉन 2 3. या पद्धतीने तुम्हाला हे इक्वेशन सोडवता येईल. म्हणजेच तुम्हाला याचा आन्सर काय भेटते रूट भेटेल. देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन quadratic equations are -1 + √22 upon 3 and -1 -√22 upon 3. हा एक आणि हा एक असे 2 तुम्हाला याचे रूट्स भेटतील. या पद्धतीने तुमचा हा 3rd नंबरचा क्वेश्चन पण इथं संपवतो. 4 नंबरचा क्वेश्चन पण आपण लगेच पाहू. चला प्रॅक्टिस सेट 2.4 मधला क्वेश्चन नंबर 4 काय बघा. 5m² - 4m - 2 = 0. गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन 5m² - 4m - 2 = 0. कंपेअरिंग विथ इक्वेशन ax² + bx + c = 0. आपण याच्या किमती काढू. हियर a = काय आहे 5 आहे. b = काय आहे -4 आहे अँड c = -2 आहे. आपण एबीसीच्या किमती फाइंड केल्या. तुम्हाला काय करायच्या b² - 4a ची किंमत काढायची. नाव
बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बीचा स्क्वेअर म्हणजेच मायनस 4चा स्क्वेअर मायनस 4ला 4 इंटू एची किंमत 5 इंटू सीची किंमत -2. वाटल्यास ब्रॅकेटमध्ये ठेवलं तरी चालते. आपण ते नंतर हे करून घेऊ. मी तुम्हाला सांगितलं कोणत्याही संख्येचा स्क्वेअर केला तर पॉझिटिव्ह येत असतो. म्हणजेच -4चा स्क्वेअर केला तर काय होईल, प्लसची 16 भेटते. मायनस √4 इंटू 5 म्हणजेच 20 आणि इंटू -2 म्हणजेच काय होईल 16 मायनस √40 आणि मायनस मायनस प्लस होईल म्हणजे 16 प्लस 40 किती होईल बघा. 6ला 6 आणि 5ला 5 म्हणजेच किती भेटायला बी स्क्वेअर मायनस 4ac √, 55 याला आपण 1 नंबर देऊ. फॉर्म्युला यूज करू. बाय फॉर्म्युला मेथड म्हणलं तरी चालेल. काय आहे, यमचा व्हेरिएबल यम आहे म्हणून therefore m इज इक्वल टू -b प्लस ऑर मायनस √b स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉन 2a. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युला तुम्हाला किमती फाइंड करायचं मी या साईडला करतो. म्हणजेच काय होईल therefore m इज इक्वल टू मायनस बीची किंमत काय आहे -4 आहे म्हणून -4 इथं ब्रॅकेटमध्ये ठेवतो मी आणि प्लस ऑर मायनस √56 भेटेल. कशामुळं बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत काय आहे 56 आहे. तर इथे मी 56 आणि अपॉन 2 इंटू एची किंमत किती आहे 5 आहे म्हणून 5 इथे लिहिसाल फ्रॉम 1 आपण 1 वरून घेतलेलं सोडून घेऊ. हा therefore m इज इक्वल टू मायनस आणि हा मायनस म्हणजेच प्लस होईल +4 प्लस ऑर मायनस या 56ला मला लिहिता येईल. त्याची फोड करायची. मी तुम्हाला सांगितलं स्क्वेअर रूट निघल अशी संख्या मोठ्यात मोठी करायची. आपण तुम्हाला माहिती आहे सर्टचे आपण सर्ट्स काढलेले आहेत म्हणून 56ला काय लिहिता येईल मला. आपण वाटल्यास 2 हे करू. इथं बेदोनी 4 बेआटे 16 सॉरी बेदोनी 4 आणि बेआटे 16 पुन्हा 2 1 2 आणि 2 चौक 8. आता याची काही पडणार नाही कारण 2 साठी 14 जात नाही म्हणजे त्याचं तुम्हाला काय येते 4 इंटू 14 लिहिता येते मला. मी 4 इंटू 14. आता मी तुम्हाला सांगितलं 4चं स्क्वेअर रूट निघते म्हणजेच काय होईल m इज इक्वल टू 4 प्लस ऑर मायनस याचं स्क्वेअर रूट निघेल 2 आणि √मध्ये किती राहील 14 राहील आणि अपॉन इथं राहिल्या 10 राहिले. इथं पण आपण 10 लिहून टाकू. 2 इंटू 5 केलं मी 10 राहिलं. आता तुम्हाला काय करता येईल मी तुम्हाला सांगितलं याच्यातले आणि याच्यातून 2 बाहेर काढता येतील म्हणजेच m इज इक्वल टू 2 मी बाहेर काढतो. इथं काय राहिलं म्हणजे 2 राहिलं. 2 इंटू 2 म्हणजेच 2 राहते. इथं प्लस ऑर मायनस काही नसते म्हणजे 1 असते आणि हे √14ला 14 हे लिहित नसतो आपण लिहिलं तरी चालतंय आणि हा खाली 10ला 10 भाग जातो मल्टिप्लिकेशनमध्ये 1 बे आणि 2 पंचे 10 म्हणजेच m ची किंमत काय भेटेल तुम्हाला हे 2 प्लस ऑर मायनस √14 आणि अपॉन 5. फक्त याचं काय करायचं तुम्हाला सेपरेट करायचे म्हणजे तुम्हाला काय भेटेल m इज इक्वल टू 2 प्लस √14 अपॉन 5 और m इज इक्वल टू 2 मायनस √14 अपॉन 5 म्हणजेच एक इक्वेशन ते हे रूट भेटलं आणि हे रूट दुसरं भेटलं म्हणजेच तुम्हाला लिहिता येईल therefore the roots of given quadratic equations are 2 plus √14 upon 5 and 2 minus √14 upon 5. हे एक रूट आहे आणि हे एक रूट आहे. या पद्धतीने तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड मधला प्रॉब्लेम नंबर 4 तुमचा इथं संपतो. या पद्धतीने आपण 2.4 मधले 4 क्वेश्चन सेकंड मधले आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण असे पाहिजेत. आणखी 3 क्वेश्चन बाकी आहेत. आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत धन्यवाद.